नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे यांच्यातर्फे बघा मित्रांनो वॅकन्सीज आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, तर वॅकन्सीज आहेत, कनिष्ठ पिकच्या वॅकन्सीज आहेत, शिपाई आहे, वॉचमन आहे। तर याबद्दल डिटेल त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये ती पूर्ण जाहिरात बघणार आहोत। बघा मित्रांनो, फीज वगैरे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे यांच्या वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांची ही जाहिरात आहे। तुम्ही बघू शकता, ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली आहे 15/3/2024ला लोकमतमध्ये। त्यानंतर बघा मित्रांनो, पूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, उपअभियंत्याचा एक पद आहे, बेसिक पेमेंट त्यांनी याचे दिलेलं आहे। बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन बघत असाल मित्रांनो, तो बी सिव्हिल आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग असे पदात एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे। 2 वर्षाचा मिनिमम अनुभव मागितलेला आहे त्यांनी बी आणि सिव्हिलमधल्या असेल विद्यार्थ्यांना। बघा मित्रांनो, एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे मिनिमम 18 वर्षांनी मॅक्झिमम 38 वर्षे। नेक्स्ट बघा मित्रांनो, शाखा अभियंत्याचा एक पद आहे, बी सिव्हिल असलं पाहिजे बघा मित्रांनो, किंवा डिप्लोमा असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, आणि मिनिमम 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे शासकीय किंवा निमशासकीयमध्ये। पेमेंट पण खूप चांगलं आहे बघा मित्रांनो। आणि एज लिमिट बघा मित्रांनो, मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 38 वर्षे असले पाहिजे। त्यानंतर बघा मित्रांनो, कनिष्ठ अभियंताचं एक पद दिलेलं आहे, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। त्यांच्याकडे 4 वर्षाचा अनुभव असला पाहिजे बघा मित्रांनो। मिनिमम 18 वर्षांनी मॅक्झिमम 38 असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। बेसिक पेमेंट पण खूप चांगलं आहे बघा मित्रांनो, 9,300 ते 34,800 बेसिक पेमेंट त्यांनी सांगितलेलं आहे। नेक्स्ट पदा बघा मित्रांनो, निरीक्षक एकूण एक पद आहे बघा मित्रांनो। संविधानिक विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात बघा मित्रांनो। बेसिक पेमेंट स्टार्टिंग पेमेंट तुमचे साधारण 46,000 रुपये राहणार आहे बघा मित्रांनो। आणि विद्यार्थ्यांकडे 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे बघा मित्रांनो, आणि त्यांच्याकडे जे कॉम्प्युटरचे सर्टिफिकेट पण असलेले पाहिजे। आणि मॅक्झिमम एज लिमिट बघा मित्रांनो 38 वर्षे त्यांनी दिलेली आहे। बाकी सामाजिक आरक्षण तर कसं राहणार आहे त्यांनी यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे। नंतर सुपरवायझरचे एक पद आहे बघा मित्रांनो, बेसिक पेमेंट बघा मित्रांनो 20,200 दिलेलं आहे त्यांनी। तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल कोणत्याही शाखेची तर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता, फक्त तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे बघा मित्रांनो। नंतर नेक्स्ट पद बघा मित्रांनो, वरिष्ठ लिपिकचं एक पद आहे, कोणत्याही विद्यापीठाची शाखेची पदवी असेल तर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता। मिनिमम 1 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, 18 वर्षे मिनिमम पाहिजे एज लिमिट, आणि मॅक्झिमम 38 वर्षे असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। नंतर बघा मित्रांनो, कनिष्ठ लिपिकचे एकूण 6 पदे आहेत बघा मित्रांनो। कनिष्ठ लिपिकची 6 पदे दिलेली आहेत। बेसिक पेमेंट 12,200 ते 20,200 दिलेलं आहे। कोणत्याही शाखेचे पदवी असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। फक्त कोणत्याही त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे नाही, फक्त त्यांच्याकडे डिग्री असली पाहिजे, त्यांच्याकडे कॉम्प्युटरचे सर्टिफिकेट असलेले पाहिजे, किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्थ असलेले प्रमाणपत्र असलेले पाहिजे। मिनिमम एज लिमिट बघा मित्रांनो 18 वर्ष दिलेलं आहे, आणि मॅक्झिमम 38 वर्ष त्यांनी एज लिमिट मागितलेले आहे। नंतर वाहन चालकचे 5 पद आहेत बघा मित्रांनो, आणि या पदाकरता फक्त 10वी पास असलेले पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। फक्त त्यांच्याकडे 10वी पास असले पाहिजे, आणि त्यांच्याकडे मोटर कार ड्रायव्हिंग लायसन्स असले पाहिजे, आणि अनुभव त्यांनी मागितलेला आहे। या पदाकरता बृहन्मुंबईत मोटार चालवण्याचा किमान 3 वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव असला पाहिजे। नंतर बघा मित्रांनो, शिपाईचे 8 पदे दिले त्यांनी। याकरता कोणत्याच त्यांनी मागितलेलं नाही आहे एक्सपिरियन्स, फक्त त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 10वी पास असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात बघा मित्रांनो। 10वी किंवा त्यापेक्षा जास्त असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। आणि पेमेंट पण खूप चांगलं आहे बघा मित्रांनो, स्टार्टिंग पेमेंटच त्यांनी 20,000 रुपये दिलेला आहे। 8 पदे आहेत बघा मित्रांनो। नंतर बघा मित्रांनो, वॉचमनचे एकूण 7 पदे दिले आहेत बघा मित्रांनो। 7 पदे आहेत वॉचमनचे, आणि याकरता पण त्यांनी फक्त 10वी बेस असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तुम्ही जर 10वी पास असाल तर या पदाकरता फॉर्म भरू शकता। वॉचमनचे 7 पदे दिले बघा मित्रांनो, मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्षांनी एज लिमिट सांगितलेलं आहे। आणखी बघा मित्रांनो, साफसफाई कामगाराचे 4 पदे आहेत, आणि याला पण त्यांनी फक्त 10वी मागितलेलं आहे। 10वी किंवा त्यापेक्षा जास्त असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। आणि स्टार्टिंग पेमेंट बघा मित्रांनो 20,000 बेस स्टार्टिंग पेमेंट त्यांनी दिलेलं आहे। नंतर बघा मित्रांनो, माडीचं एक पद आहे,
याकरता पण त्यांनी फक्त 10वी मागितलेला नाही, कोणताच एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. बाकी बघा मित्रांनो, एज लिमिट जे त्यांनी सांगितलेलं आहे ते मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 28 दिला आहे सर्वांकरता. फक्त त्यामध्ये बघा मित्रांनो, मागासवर्गीय तसेच अंध अपंग विद्यार्थ्यांना व माजी सैनिक यांना 5 वर्षापर्यंत एक्स्ट्रा एज लिमिट त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय विद्यार्थी तसेच अंध अपंग व माजी सैनिक फॉर्म भरू शकतात. त्यानंतर बघा मित्रांनो, आता सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे, तर तुमची पेपर घेतले जाणार आहेत तर 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तुमची ज्या पदासाठी लेखी परीक्षा व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदाकरता 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. ज्या पदाकरता एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी मागितलेली आहे, मिनिमम 10वी मागितलेली आहे, अशा पदाकरता बघा मित्रांनो, दर्जा हा तुमचा आहे तो माध्यमिक शालांत परीक्षेच्या लेवलचा राहणार आहे. आणि लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित या विषयाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि ज्या पदाकरता किमान डिग्री मागितलेली आहे, पदवी मागितलेली आहे, अशा पदांकरता बघा मित्रांनो, जो पेपरचा क्वेश्चनचा आहे तो राहणार आहे डिग्रीच्या बेसचा. फक्त जो मराठी विषय आहे त्याचा लेवल राहणार आहे 12वी लेवलची. अशी तुमची सिलेक्शन प्रोसिजर घेतली जाणार आहे. बाकी त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्ह्यात जो क्वेश्चन राहणार आहे त्यामध्ये सामान्यांमध्ये ठाण्यामधले भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान याबाबतीत क्वेश्चन राहणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे केले जाणार आहे. एकच परीक्षा घेतली जाणार आहे तुमची. एका परीक्षा झाल्यानंतर तुमची डायरेक्ट सिलेक्शन घेतले जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेत जर विद्यार्थ्यांना बाजार समिती धोरणानुसार भरावाचे पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेची गुणांकमध्ये 10 गुणांसाठी मुलाखतीत आवश्यक भाषेत बोलवण्यात येईल. कन्फर्म नाही आहे तुमची मुलाखत घेतली जाणार आहे की नाही. जर त्यांना वाटले तर ते मुलाखत घेऊ शकतात. 10 गुणांची मुलाखत पण ते घेऊ शकतात. आणि जर विद्यार्थी त्याला गैरहजर राहणार तर त्यांची निवडीस पात्र असणार नाही आहे. बघा मित्रांनो, बाकी सिलेक्शन प्रोसेस त्यांनी सांगितलेलं आहे. फी किती राहणार आहे बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, फी राहणार आहे विद्यार्थ्यांची वरिष्ठ पदांकरता बघा मित्रांनो 1000 फी प्लस 18% GST आणि कनिष्ठ पदाकरता 900 फी प्लस 18% GST म्हणजे 162 रुपये. आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वरिष्ठ पदाकरता 800 रुपये प्लस 18% GST व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कनिष्ठ पदाकरता 700 रुपये फी प्लस 18% GST भरावी लागणार आहे. तर बघा मित्रांनो, अशी ही जाहिरात होती. डिटेल आपण यामध्ये बघितलं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याच व्हिडिओच्या त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन करू शकता. तसेच या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची PDF ची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर खूप चांगले पद बघा मित्रांनो. वॉचमनचे 7 पद दिलेले आहेत, शिपाईचे 8 आहेत, नंतर वाहन चालकाचे 5 पद बघा मित्रांनो, कनिष्ठ लिपिकचे 6 पद आहेत. एवढे पद बघा मित्रांनो. आणि त्यांना कोणतेच त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.